बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या पती पत्नीवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 4 वर्षापूर्वी एका जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आला आहे। या गोळीबारात जखमी झालेल्या पत्नीची प्रकृती चिंताजनक आहे। मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावरील गोळीबाराची घटना घडली। हल्ला करणारा हल्लेखोर फरार झाला असल्याची माहिती आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शिवाजी पुंडलिक जाधव आणि सुरेखा शिवाजी जाधव या पती पत्नीवर पिस्तूलमधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। शिवाजी जाधव यांना 1 गोळी तर सुरेखा जाधव यांना 3 गोळ्या लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। दशरथ किळू गायकवाड असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। शिवाजी जाधव आणि सुरेखा जाधव यांच्यावर सध्या सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। सुरेखा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे। हल्लेखोराने आता कळाले का माझा हिसका आत्ता जिवंत सोडत नाही असे म्हणत पती पत्नीवर गोळ्या झाडल्या। 4 वर्षापूर्वी शिवाजी जाधव आणि त्यांच्या सहकार्याकडून दशरथ गायकवाड याला मारहाण झाली होती। मारहाणीनंतर मोठा अपमान झाल्याची भावना होती। 4 वर्षे जुन्या वादातून दशरथ माने पती पत्नीवर गोळीबार केला।